वाटलं त्याच्यापेक्षा चांगलंच आहे. परफेक्ट, एकदम परफेक्ट. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील तुमचा माझ्या चॅनलवर स्वागत करतो. आजचा ब्लॉग खूपच सिंपल आहे. तर प्लॅन असा आहे मित्रांनो की मी टेरेसवरती आज चिकन तंदुरी बनवणार आहे. पण चिकन तंदुरी बनवण्यासाठी घरी चिकन अवेलेबल नाही आहे. तर मी आता पटकन जाऊन चिकन आणतो आणि तुम्हाला किचनमध्ये भेटतो. तर चला स्टार्ट करूया. तर आता मी हे चिकन आणलेलं आहे आणि आता याला मी चांगलं क्लीन करून घेतो आणि याच्यासोबतच मी बाकीचं काही सामान लागणार होतं चिकन तंदुरी बनवण्यासाठी ते मी आणलेलं आहे. आता काय विसरलो असेल पण जे काय अवेलेबल आहे त्याच्यानेच आपण हे मॅरिनेट करूया. तर आता मी चिकनला नीट क्लीन केलं आहे. आता मी याला मॅरिनेट करतो. तर पहिले मी घेतो आहे दही टाकूया आपण. दही, त्यानंतर लाल मिरची पावडर, थोडीशी हळदी टाकतो, मग आलं लसूण पेस्ट टाकतो, आणि हा तंदुरी मसाला आहे. हा 10 रुपयाचा भेटतो मार्केटमध्ये. तर हा मी आणला आहे आणि हा आता यूज करतो. ह्याच्यात मी मीठ नाही टाकला, मीठ पण टाकतो याच्यात थोडासा मीठ बस झाला. आता याला चांगलं मिक्स करतो. मी हे मॅरिनेट तर केलं आहे पण त्याच्यात मी एक इन्ग्रेडियंट टाकायचं विसरलो आहे, लिंबू. तर लिंबू आपण पिळूया याच्यात आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. हा मॅरिनेशन सेट व्हायला 1-2 तास तरी लागतील. तोपर्यंत याच्यात मसाला वगैरे चांगला मिक्स होऊन जाईल. तर त्यासाठी मी काय करतो, याला मी फ्रीजमध्ये ठेवून देतो आणि मग 1-2 तासानंतर याला परत काढतो. तर आता माझं चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे आणि ते मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे 1-2 तासासाठी. ते सेट होईल 1-2 तासात आणि त्याच्यात मसाले चांगले मिक्स होणार आणि मग आपलं चिकन एकदम भारी बनणार आहे. आणि तुम्हाला आता मी डायरेक्टली भेटेन टेरेसवरती माझ्या बार्बेक्यू सेटअपसोबत. आता मी आलो आहे टेरेसवर आणि आता मी बार्बेक्यू सेटअप करून घेतो. बार्बेक्यू मी सेटअप केलेलं आहे आणि याच्यात फक्त कोळसा टाकायचं बाकी आहे. आता कोळसा पण आहे माझ्याकडे, तो मी नंतर टाकीन. मी हा फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केलेला. जर तुम्हाला पण हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकीन याचे थोडेसे शार्प एजेस आहेत, तर सेटअप करताना थोडं सांभाळायला लागतं. बाकी ठीक आहे, एकदा मी यूज केलेला तर काय इश्यू नाही तसा. होम यूजसाठी परफेक्ट आहे. तर आता मी याच्यात कोळसा टाकतो आणि त्याला आपण पेटूयात. तर मी आता हे सेटअप तर केलं आहे सर्व, पण मी माचीसच आणायचं विसरलो आहे आणि माचीसच नसली तर कोळसा पेटवणार कसं. तर परत खाली जायला लागेल मला माचीस आणायला आणि मला खालून चिकन पण आणायचं आहे, पण ती नंतरची रिक्वायरमेंट आहे. पहिले मी कोळसा पेटवीन. तर आता मी जातो आहे खाली माचीस आणायला, आणतो आणि कोळसा पेटवतो. आता एक प्रॉब्लेम झालेला आहे, आपला कोळसा जो आहे तो पेटत नाही आहे आणि हे नारळाचे सावल्यांचं जे आहे ते टाकतो याच्यामध्ये. त्याच्याने आपला कोळसा लवकर पेटावा. तर बघूया काय होतं. आता थोडा हे पेटलं आहे इकडे खालती, पण पूर्ण नाही पेटलं आहे.
पूर्ण पेटल्याशिवाय आपण तंदुरी बनवू नाही शकणार त्याच्यावर. फायनली खूप प्रयत्नानंतर आपला कोळसा पेटलेला आहे. आता मी याच्यावरती ही जाळी लावतो, पेटेल ते ऑटोमॅटिक. अजून टाक ना, ते जवळ जवळ असल्या पाहिजे. टाकीन नंतर. बघा माझ्या मदतीला थोडेसे माणसं आलेली आहेत आता इकडे, म्हणजे इथे हवा मारण्याचं काम करत आहेत. तेवढ्यात मी चिकन हे लावून घेतो सीकमध्ये. आता ही सीक मी कोळशावरती ठेवतो बार्बेक्यूवर. आता मी हे इथे होऊन देतो आणि तोपर्यंत मी दुसरी पण सीक बनवतो. आता भूक खूप लागलेली आहे, पण हा चिकन कुक व्हायला टाईम द्यावा लागेल, कारण की कच्चा चांगला नाही लागणार. कुक झाल्यानंतर तो व्यवस्थित एकदम वरतून असा क्रिस्पी होईल आणि आतून सॉफ्ट राहील, तर एकदम भारी लागणार आहे. तर थोड्या वेळाने आपण बघूयात की कसं होतं आहे ते. तर फायनली थोड्याच वेळात आपलं चिकन तंदुरी रेडी होणार आहे. तर तुम्हाला मी दाखवतो की कसं कुक झालं आहे ते. तर चला बघूया. तर फायनली आपला चिकन तंदुरी रेडी झालेला आहे. आता आपण हे टेस्ट करून बघूया कसं लागतंय ते. एकदम परफेक्ट झालं आहे. इतकी मेहनत केल्यानंतर अशी टेस्ट खूप वर्थ इट आहे. तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा तुमच्या टेरेसवरती. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन, गुड बाय.